राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी स्पेशल अशी मेथीची गरगटी भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपण ती बारीक चिरून पण घेणार आहोत. साईडला मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. मूग डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि लसूण जिरे पेस्ट घेतलेली आहे. इकडे फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळदी पावडर यूज करणार आहोत आपण. बघू शकता मी कढई गरम करून तेल ॲड करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी घातलेले आहेत. जिरे मोहरी तडतडले की आपण त्यामध्ये लसूण पेस्ट घालणार आहोत. लसूण पेस्ट बारीक गॅसवर थोडीशी फ्राय झाली की आपण त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहोत. हिरव्या मिरचीमुळे आपल्या भाजीची टेस्ट चांगली येते. तुम्हाला मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटही घालू शकतात. आपण आता इथे बारीक चिरून घेतलेली मेथी आहे ती ॲड केलेली आहे. त्या आपल्याला 1-2 मिनिट बारीक गॅसवर फ्राय करून घ्यायची आहे. थोडीशी सॉफ्ट झाली की त्यामध्ये आपण हळदी पावडर घालणार आहोत. लगेच मी इथे मूग डाळ घालणार आहे. मूग डाळीमुळे आपल्या भाजीला घट्टपणा जास्त येतो आणि टेस्ट पण चांगली लागते. इकडे मी भाजी आपली बारीक गॅसवर ठेवून झालेली आहे. तोपर्यंत मी कच्चे शेंगदाणे घेऊन त्यामध्ये पाणी ॲड करून कच्च्या शेंगदाण्याचा कुट्टा काढून घेतलेला आहे आणि ते आता आपल्या भाजीमध्ये आपण ॲड केलेलं आहे. भाजीमध्ये आपण आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण हे भाजी बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे भाजी शिजवून झालेली आहे. अशा प्रकारे मेथीची भाजी केली ना तुम्हाला सर्वांना आवडेल. भाकरीबरोबर खायला खूप टेस्टी लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे आपली. दिसायला एकदम साधी सोपी पण टेस्ट ह्याची खूप अप्रतिम लागते. आता इकडे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. जिरे मोहरी ॲड केलेलं आहे. आपल्या जिरे मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये हळदी पावडर ॲड करणार आहोत. आपण ह्याचा वरून भाजीवर तडका घालणार आहोत. वरून तडका घातला की मेथीचं टेक्स्चर पण चांगलं दिसतं आणि खायला पण टेस्टी लागते. आपण आता ही भाजीमध्ये ॲड करून घेऊया आपला तडका. बघू शकता आपल्या भाजीमध्ये मी ॲड केलेला आहे आणि भाजी आपली कशी दिसत आहे ते पण बघू शकता. अशाच माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.